इकडे पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉक्टर अजित रानडे यांना पदावरून तडकाफडकी हटवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। डॉक्टर अजित रानडे हे जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ मानले जातात आणि अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचे आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केलेले आहे। 2 वर्षांपूर्वी डॉक्टर अजित रानडे यांची गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरू पदावरती नियुक्ती करण्यात आलेली होती। मात्र या पदावरती काम करण्यासाठी आवश्यक असलेले निकष त्यांच्याकडून पूर्ण होत नसल्याचं यूजीसीला 2 वर्षांनंतर लक्षात आलंय। यूजीसीचं एक पथक डॉक्टर अजित रानडे यांच्या नियुक्तीची माहिती घेण्यासाठी काल पुण्यामध्ये आलं होतं आणि त्यानंतर शनिवारी दुपारी रानडे यांना पदावरून हटवण्याचा निर्णय गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलपतींनी घेतलेला आहे। मराठा आरक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या अनेक बैठकांना देखील अजित रानडे उपस्थित राहिलेले होते। राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचे निकष आणि प्रश्नावली तयार करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता। पुण्यातील ॲडव्होकेट कौस्तुभ पाटील यांनी अजित रानडे यांच्या नियुक्तीला विरोध करत वेळोवेळी आंदोलन केलेलं होतं। यूजीसीच्या नियमाप्रमाणे जेव्हा कुठली व्यक्ती ही एखाद्या युनिव्हर्सिटीचा व्हाईस चान्सलर होत असते, कुलगुरू होत असते, तेव्हा त्याला किमान तो 10 वर्ष प्राध्यापक आहे हा त्याचा बेसिक निकष आहे। रानडे यांना यूजीसीच्या नियमाप्रमाणे फक्त 1 वर्षाचा प्राध्यापक पदाचा अनुभव आहे। रानडे हे अनेक बहुराष्ट्रीय मल्टीनॅशनल कंपन्यांचे फायनान्शियल ॲडवायझर होते। त्यांच्या त्या अनुभवातून, त्यांच्या त्या इकोसिस्टममधून एका विशिष्ट पॉलिटिकल पार्टीला की जी आज केंद्रात सत्तेमध्ये आहे त्याला मोठ्या प्रमाणावर आर्थिक फंडिंग होत होतं असा आमचा समज आहे। त्यामुळे सगळे नियम धाब्यावर ठेवून शिक्षण क्षेत्रातली पूजा खेडकर असणाऱ्या रानडेला इथल्या कुलगुरू पदावर बसवण्यात आलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।